सर्वप्रथम सगळ्या महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजची स्त्री सगळ्या क्षेत्रांमध्ये पुढे आहे. घराचा चौकट सांभाळण्यापासून अंतराळापर्यंत तिची ठसा उमटवला आहे आणि ती कुठेही मागे नाही. ती तिच्या संघर्षातनं पुढे जात राहते, सगळ्यांना सोबत घेऊन जात राहते आणि असाच एक उपक्रम आज दौंड नगरपालिकेच्या वतीने आम्ही सगळ्यांनी मिळून साजरा केला आहे. बचत गटाच्या महिलांना स्टॉल उपलब्ध करून दिले आहे. तसंच खेळ पैठणीचा हाही एक कार्यक्रम आहे आणि 4 दिवस स्टॉल आहेत. सगळ्यांनी येऊन त्याचा आनंद घ्यावा. सगळ्या महिलांचा उद्योग पुढे नेण्याचा हा एक प्रयत्न आहे, तर तुम्ही सगळ्यांनी साथ द्यावी अशी विनंती करते. मी छाया दीपक थोरात, उपनगर अध्यक्ष. आज 8 तारीख महिला दिनानिमित्त सर्व महिलांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि हा कार्यक्रम नगरपालिकेने जो राबवला आहे तो खूपच सुंदर आहे. हा 3ऱ्या वर्षात इतका सुंदर आहे आणि त्याला पुढे गेल्यानंतर खूप सुंदर सुंदर होईल आणि महिलांना काम वगैरे मिळेल. ही जबाबदारी आम्ही पूर्णपणे पार पाडू आणि याच्याकडे चांगलं लक्ष देऊ. खूप जे पण आमच्यामध्ये जे आमच्याकडून होईल नगरपालिकेकडून ते आम्ही त्यांचे स्वप्न पूर्ण करू. नमस्कार, मी नमीरा शाहिद पानसरे, महिला बाल कल्याणची मी सभापती. आमच्या त्यांना वुमेन्स डेचे शुभेच्छा. आम्ही एक प्रोग्राम राबवला आहे नगरपालिका माध्यमातून, महिला व बाल कल्याणच्या समितीच्या माध्यमातून सखी खाद्य महोत्सव. त्याच्यात आम्ही महिलांना स्टॉल उपलब्ध करून दिले, त्यांना सशक्त करण्यासाठी आणि त्यांना एक प्लॅटफॉर्म उभारून दिलाय त्यासाठी, त्यांना सेल्फ इंडिपेंडेंट करण्यासाठी. आणि हेच अपेक्षा आहे की ते ह्याच्यातून शिकतील आणि त्याचा लाभ घेतील. आणि आम्ही बरेच काही योजना राबवणार आहे. त्यात बरेच काही आहे, त्यांच्या फायद्यासाठी सहभाग घेतील आणि त्यांच्या फायद्यासाठी हे सगळेच योजना राबवणार आहे. बरेच काही राबवणार आहे. दर महिन्याला आमचं आरोग्य शिबिर असतो, तर त्यात पण आम्ही खूप काळजी घेतो की महिलांना सगळं भेटावं म्हणून. 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त मी आज सगळ्या महिलांना हार्दिक शुभेच्छा देते. आणि आज जो आम्ही हा दौंड नगर परिषदेतर्फे आणि महिला बाल कल्याणातर्फे जो कार्यक्रम आयोजित केला आहे तो इतका छान झाला आहे की आम्ही कालपासून बघतोय की त्याला बाहेर या वॉर्ड मधून किंवा पूर्ण दौंड मधून जो प्रतिसाद भेटतोय तो खूप छान भेटतोय आणि त्या निमित्ताने महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि आपल्या दौंड मध्ये आतापर्यंत असा हा कार्यक्रम झालेलाच नव्हता. त्यामुळे हा जो नवीन पद्धतीने जो कार्यक्रम सुरू केलेला आहे त्याला प्रतिसाद चांगल्या प्रमाणे भेटतो आहे. त्याचप्रमाणे जो महिलांना आपण जो म्हणतो ना सक्षमीकरण, हा जो उद्देश होता आमचा दौंड नगरपालिकेतर्फे आणि महिला बाल कल्याणातर्फे, तो आम्ही ह्या निमित्ताने तो पूर्ण करण्याचा प्रयत्न